जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यामधील बोलवाड या गावात। इथं आज आपण पाहणार आहोत बोकडपालन, जे खास ईदसाठी केलं जातं। मित्रांनो, आपण ज्यावेळेस शेळीपालन या व्यवसायात उतरतो तेव्हा शेळीपालनमध्ये वेगवेगळे आपल्याला करण्यासारखे पर्याय उपलब्ध असतात। त्यात आपण फक्त शेळीपालन करू शकतो किंवा फक्त बोकडपालनही करू शकतो। मग बोकडपालन करताना त्यात पण वेगवेगळ्या हेतूनुसार त्याचे प्रकार पडतात। मग आपण बोकडपालन कशासाठी करू शकतो? एकतर सगळ्यात मुख्य पर्याय आहे तो ईदसाठी। वर्षातली जी बकरी ईद येते त्यावेळेला कुर्बानीच्या बोकडांना फार चांगली मागणी असते। मग त्या दृष्टीने जर तुम्ही बोकड सांभाळून वाढवून बकरी ईदला विकत असाल तो एक चांगला पर्याय आहे। किंवा काही जण काय करतात, बोकड सांभाळतात, वर्षातला यात्रा, जत्रा, उरूस किंवा कंदुरी अशा वेळेला जी बोकडांची मागणी असते त्यावेळेला त्या बोकडांना विक्री करतात। आज आपल्याबरोबर आपले मित्र आहेत रियाज मुजावर भाई। ते बोलवाड या गावात त्यांच्या घराजवळच ईदसाठी बोकडपालन करतात। मग त्यांच्याकडून माहिती घेऊया ते त्यांचे हे बोकडपालन कसं करतात, कशा पद्धतीने ते बोकड सांभाळतात, कशा पद्धतीने खरेदी करतात, विक्री कशी होते त्यांच्या इथे आणि त्यांचं सांभाळणं कसं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये। रियाज भाई नमस्कार। नमस्कार। आज आम्ही तुमच्या या बोकडपालनच्या केंद्रावर आलेलो आहे। तुमचं इथं ईदसाठी जे बोकडपालन होतं त्याच्याबद्दल आमच्या मित्रांना माहिती द्यायची आहे, पण सुरुवातीला तुमची ओळख करून द्या आपल्या मित्रांना। रियाज मुजावर बोलवाड येथे आपला गोट फार्म आहे। आपण ईदसाठी बरं, मग हे साधारण आता किती वर्षापासून करता तुम्ही हे ईदचं बोकड तयार करण्याचं काम? 20 वर्षापासून काम करतो। 20 वर्षापासून करता? हो। बरं बरं बरं। आणि साधारण हे जे बोकड तुम्ही खरेदी करता, सुरुवातीला सांभाळण्यासाठी आणता, ते काय वयाचे आणता किंवा काय वजनाचे आणता, कसं बघून आणता, कुठून? 4 महिन्याची 5 महिन्याची मिरज बाजार ऑनलाईन मागवतो। ऑनलाईन पण मागवतो? ऑनलाईन मागवतो। बरं। आणि मिरज बाजारातून? मिरज बाजार खरेदी, मिरज करतो, रायबाग करतो। अच्छा, रायबाग सुद्धा मिरजेपासून आपल्याला इथे जवळ पडतो, तो बाजार सुद्धा करतात। बरं बरं। मग साधारण हे बघून आणताना तुम्हाला कसं लक्षात येतं की बाबा हे बोकड तयार होऊ शकतं? पुढं वर्षभर सांभाळता ना बोकड? वर्षभर सांभाळतो। मग हे वर्षभरानं विकताना आपल्याला हे चांगलं तयार होऊन चांगले पैसे देऊन जाऊ शकते। साधारण तुम्हाला कशी आयडिया येते? बकऱ्याचे पाय बघून, त्याची लांबी उंची बघून, तोंड क्वालिटी बघून बकरी खरेदी करतात। त्याचे पाय बघून म्हणजे ते डबल हाड आहे, डबल हाडचा खरेदी करतो, म्हणजे मजबूत बांध्याचा, लांबी रुंदीला चांगला असलेला असा बोकड तुम्ही बघून खरेदी करता? बरं बरं बरं। आणि मग त्यांना इथं आणल्यानंतर अगदी सुरुवातीला खरेदी करून आणता त्या महिन्यापासून शेवटला विक्रीपर्यंत तुमचं त्यांचं खाद्य व्यवस्थापन कसं असतं? खायला त्यांना कसं कसं देतात सुरुवातीपासून? खायला त्यांना टायमा देतो। हां, सकाळी एक वेळा तोर उसळ देतो। बरं। दुसऱ्यांदा शेंगपेंट देतो, खाली शेंगपेंटचं पाणी देतो। बरं, शेंगपेंट पाण्यात विरघळून देतो। बरं बरं। तिसऱ्या वेळी वैरण देतो, संध्याकाळी धान्य देतो, मिक्स धान्य देतो। मिक्स धान्य देतात? मग ते मिक्स धान्य देताना कसं भिजवून देतात, असं कोरडं देतो? कोरडं देतात। मग मिक्स धान्यात काय काय असतं आपल्या? सोयाबीन, मक्का, गहू, तांदूळ। अच्छा अच्छा। आणि सातू, काट्याळ। बरं बरं। एवढं मिक्स धान्य येतं। बरोबर। आणि हिरव्या वैरणीमध्ये काय काय असतं आपल्याकडे? गवत, शाळू, शिवरी। अच्छा, एवढी वैरण असते, मक्का। बरं। मग आता हे जे बोकड आपण आणतो हे खस्सी तुम्ही इथं आणल्यावरच करता ना? आणल्यावर कशी करतो? मग ते आणल्यावर किती दिवसांनी करता साधारण कशी? तर आणून बकरी सेट झाल्यावर कशी करतो मी? बरं। मग सेट व्हायला किती दिवस घेतात साधारण? महिना 2 महिने घेतात। महिना 2 महिने ते आपल्या गोट्यावरून सेट होतात? सेट झाल्यावर कशी करतो? बरोबर। मग काय काय जण म्हणतात खस्सी केल्यानंतर सुरुवातीला त्यांचं वजन कमी होतं किंवा ते खराब होतात? थोडंफार वजन कमी होतं, बरं। नंतर आणि एक वेळा ग्रोथ चांगली झाली की वाढतं वजन, फास्ट वाढायला चालू करतं, फास्ट हो। बरं बरं। मग आता मला एक सांगा, तुमचं हे जे बकरी आता वर्षभर सांभाळून तयार करून झाल्यावर ह्याचं विक्रीचं कसं काय व्यवस्थापन? विक्री तर घरातच विक्री होते आमची, आपल्या जागेवरूनच विक्री, म्हणजे जे काही गिरायक आहेत ते इथे येऊन स्वतः बघून करून घेऊन जातात? बरं बरं। म्हणजे साधारण कुठून गिरायक येतात आपल्याकडे? सांगली, मिरज, कोल्हापूर, कराड। अच्छा, इकडचे गिरायक येतात, म्हणजे आपल्या जवळच्या भागातले गिरायक असतात? बरोबर। मग हे सुरुवातीला करताना तुम्ही किती संख्या घेतली होती चालू करताना? सुरुवात केली तेवढी एक नाही केली आम्ही, फक्त एक बोकडापासून? एक। अच्छा अच्छा। आणि आता सध्या तुमच्याकडे वर्षाला किती बोकड असतात? एक 20 असं, 20 25 20 25. बरं बरं। मला आता तुम्ही आल्यावर एक गोष्ट सांगितली की तुम्ही आता पलाईसाठी पण बोकडं घेता? मग ते तुमचं पलाईचं कसं असतं? म्हणजे किती वयाचं बोकड घेता, किती दिवस सांभाळता, त्याचा सांभाळण्याचा खर्च कसा असतो? पलाई 2500 ते 3000 रुपये रेट आहे महिन्याला? बरं बरं। पलाई कसं आहे, 1 वर्ष असते, 1.5 वर्ष आहे, कोणा 1.5 वर्ष सांभाळत आहे, कोणा 1 वर्ष असते, कोणा 6 महिने सांभाळत असते। बरं।
म्हणजे जे ते त्यांच्या हिशोबाने आणून देतील तिथून ईदच्या वेळेला घेऊन जातात, बकरी ईदला ते घेऊन जातात. तो जो कालावधी आहे त्याचा प्रमाण 2,500-3,000 रुपये महिन्याला तुम्ही घेता. आता रियाज भाई तुम्ही हे जे शेड केलेलं आहे हे आता सध्या नवीनच केलं म्हणून तुम्ही सांगितलं. तुमचं जुनं शेड देखील तुम्ही आम्हाला दाखवला. हे शेड करायला साधारण किती खर्च वगैरे आला तुम्हाला, एक अंदाजे? लाईक 8 ते 9 लाख रुपये खर्च केलं. 8 ते 9 लाख रुपये. आणि आता हे किती दिवसापूर्वी ह्या शेडमध्ये तुम्ही सगळे जनावर शिफ्ट केलं? 3 महिने झाले. 3 महिने. म्हणजे आता तुम्ही जवळपास 20 वर्ष झालं शेळीपालन करताय, बोकडपालन करताय, आणि आता 20 वर्षानंतर तुम्ही एवढं छान शेड केले. म्हणजे सुरुवातीला कमी जागेत कमी जनावरात सुरुवात करून तुम्ही आज हळूहळू करत तिथं पण पोहोचलेला आहे. बरोबर. बरं. मग आता आपले काय काय नवीन शेळीपालक आपलं चॅनल बघत असतात, व्हिडिओ पाहत असतात, त्यांना अशी माहिती द्या की बाबा हे ईदसाठी बोकड पालन करणं हे खरोखर परवडतं का, आणि जर हे करायचं असेल तर कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे त्या मुलांनी सुरू करताना काय करणं गरजेचं आहे? केलं तर परवडते, मग त्याला व्यवस्थित ध्यान ठेवून करायला लागतं. हां, म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थित करायला पाहिजे. टाइम टू टाइम धान्य वैरण टाइम टू टाइम द्यायला पाहिजे. हे जनावरं सुद्धा खरेदी करताना सुद्धा काळजीपूर्वक केली जनावर पाहिजे. चांगली खरेदी करायला पाहिजे आता. बरं. असं विषय. बरं. आणि मग बरेचदा लोक आपले नवीन शेळीपालक घेतात, तयार सुद्धा चांगलं करतात, पण विकताना त्यांना अडचणी होतात. मग विकताना त्यांनी काय करायला पाहिजे, कसे कॉन्टॅक्ट तयार केले पाहिजेत, कसं लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे? कारण ईदच्या बोकडांसाठी गिराईक तर भरपूर आहे, मी स्वतः सुद्धा ते करतो त्यामुळे मला माहिती आहे गिराईक भरपूर आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेचदा मुलांना पोचता येत नाही गिरायकापर्यंत. मग काय काय व्यापारी येऊन स्वस्तात त्यांच्याकडे बोकड घेऊन जातात आणि बाहेर चांगल्या रेटने विकतात. मग असं त्यांची फसवणूक होऊ नये याच्यासाठी काय करावं लागेल? एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा, व्हॉट्सअप ग्रुप टाकायचं. बरं. नाही तर लास्ट बाजार करायचा. बाजारमध्ये विक्री चांगली होती. म्हणजे बकरीच्या वेळेला जे शेवटचे बाजार असतात त्याच्यात 4 बाजार भरतात, शेवटचे 4 बाजार त्याच्यात दर चांगले वाढलेले चांगले असतात. वाढले असतात. हां, म्हणजे अगदी सुरुवातीला महिनाभर पूर्वी पण जाऊन उपयोग नाही, शेवटचे जे 2-4 बाजार असतात 4 बाजार 4 त्यावेळेला जावं तर रेट चांगला मिळू शकतो. आपल्या भागाला एक मिरज रायबाग हां, हे चांगले बाजार भरतात. बरं. रियाज भाई आपल्या इथलं लसीकरण आणि जंतुनाशकाचं व्यवस्थापन कसं असते, कसं वेळापत्रक असते, काय काय असते इथं? प्रत्येक 3 महिन्याला जंतूचं औषध देतोय आम्ही. बरं. आणि PPR FFD आणि ET तेवढी करतोय. ह्या लसी करताय लसी करतो. आणि दर 3 महिन्याला जंतुनाशकाचं औषध देत आहेस तुम्ही? 3 महिन्याला जंतनाशक देतो. बरं बरं. आता आपण रियाज भाई यांच्या गोट्यावरचे काही बोकडं बघूया त्यांनी कशा पद्धतीने तयार केलं. आण दादा. हा आपल्या गोट्यावरचा आता सगळ्यात मोठा बोकड आहे ना? बरं बरं. साधारण काय वजन आहे रे याचं? 120 किलो आहे. बरं. बरं. हो पण छान झाला. याचं साधारण किती वजन असेल? 90 किलो. 90. बरं बरं. तो साईडला बरोबर आहे त्याचं किती असेल रे? 85 किलो. 45 असेल का? बरं. हा कितीचा आहे? 85 किलो. 85. अरे, आपण 2 मेंढे पण सांभाळल्यात ना, ते पण दाखवूया की. साधारण 65 किलोचे आहेत ते. रियाज भाई हे आपल्याला बोकडांची वजनवाढ आणि मेंढ्यांच्या वजनवाढमध्ये काय फरक जाणवला आहे का? कोण जास्त लवकर वजनवाढ घेते? मेंढ्यामध्ये जास्त वजन. मेंढ्यामध्ये जास्त हां, म्हणजे जास्त गतीनं वाढते, लवकर वाढतात ते वजनाला. 2 दात असतात. होय का? एक 2 दात आहे, एक आनंद आहे. अच्छा. मेंढ्यात ग्रोथ फास्ट आहे. मग मेंढ्यांना तशी मागणी आहे का आपल्याला बकरी ईदला जशी बोकडांना आहे तशी? कमी रेटमध्ये मागणी आहे जरा. कमी रेटमध्ये. बरं. हा बाहेरचा भाग मुक्त संचासारखा केलेला आहे बोकडांना. इथं ते मुक्तपणे फिरू शकतात. त्यांना इथं खाण्यासाठी गव्हाणसुद्धा केलेले आहे, बॅरलपासून बनवले आहे. फार छान पद्धतीने गव्हाण बनवलेले आहे, आपण बघू शकता. गव्हाण बनवताना काळजी घेतलेली आहे की ती खाली पडणार नाही आणि कोणतं बोकड त्याच्या आत जाऊ शकणार नाही. व्यवस्थित त्यांना खायलासुद्धा सोपं पडतं आहे. हे पहा मित्रांनो, मी नेहमी बोलतो कुठल्याही जनावराला हे आत बंदिस्त ठिकाणी बांधून ठेवण्यापेक्षा त्याला मोकळं हिंडायला आवडतं किंवा मोकळ्या ठिकाणी जाऊन बसायला आवडतं. आता हे दुपारच्या वेळी बाहेरच्या बाजूला जिथं सावली आहे तिथे सर्वजण खाऊन निवांत रवंत करत बसलेले आहेत. हा रियाज भाईंचा जुना गोठा आहे जो अगदी त्यांच्या घराच्या मागच्या बाजूलाच होता. अगदी मागच्या वर्षीपर्यंत ते याच गोट्यात आपलं बोकड पालन करत होते. आणि आत्ता जो नवीन गोठा आपण पाहिला तो ते मागच्या 3-4 महिन्यापासून तिथं त्यांनी जनावरांना शिफ्ट केलेला आहे.
याच्याही अगोदर जेव्हा ते 1 ते 2 बोकड सांभाळत होते ते आपल्या घराच्या शेजारीच त्यांनी छोटीशी जागा केली होती, तिथं ते सांभाळत होते. त्यानंतर त्याने हा गोठा केला आणि आता तो मोठा नवीन गोठा केला आहे. अशीच आपण पण हळूहळू सुरुवात करत मोठ्याकडे जाऊ शकतो मित्रांनो. हा रियाजभाईंचा नवीन गोठा, हा सुद्धा त्यांच्या अगदी घराजवळच आहे. तो त्यांनी कसा केला आहे अगदी बाहेरपासून पाहूया. बोकडांना फिरायला अगदी ऐसपैस जागा बाहेरच्या बाजूला ठेवलेली आहे आणि आतल्या बाजूला त्यांना संध्याकाळी राहण्यासाठी एक छानसा गोठा केलेला आहे. आतल्या बाजूलासुद्धा खूपशी जागा त्यांना बसण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला राहण्यासाठी केलेली आहे आणि एक साधारण खालून 3 फुटावर भिंत बांधून वरती बऱ्यापैकी जाळी मारलेली आहे, जेणेकरून गोठ्यामध्ये हवा ऊन चांगलं खेळतं राहावं. तर मग मित्रांनो, कसं वाटलं आपलं हे रियाजभाईंचं छोटंसं बोकडपालन. त्यांनी एका बोकडापासून सुरुवात करून आता 20 ते 25 बोकडापर्यंत आलेले आहेत आणि भविष्यात त्यांचं 60 ते 65 बोकडापर्यंत जाण्याचं नियोजन आहे. आपण पण असंच लहानापासून सुरुवात करून मोठ्यापर्यंत हळूहळू जाऊ शकतो मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.